सोलापूर जिल्ह्यातील शिवार फेरीत 6 मार्च रोजी शिवराज कोडगी यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करण्यात आली। पद्मश्री सुभाष पाळेकर, मधुकर पिसाळ यांच्या समवेत या शिवार फेरीत शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। शिवराज कोडगे यांची कमठे तालुका अक्कलकोट येथे 42 एकर शेती आहे। त्यांचे 25 जणांचे एकत्रित कुटुंब असून ही सर्व मंडळी या शेतीचे नियोजन करतात। मागील 3 वर्षांपासून झिरो बजेट नैसर्गिक शेतीकडे वळलेले कोटगी कुटुंबीय रासायनिक शेतीत होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन यामुळे त्रस्त होते। त्यामुळे शिवराजने पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे पुणे येथे निवासी शिबिर केले। या शिबिरात नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकून घेतले। त्यानंतर त्याचा अवलंब प्रत्यक्ष शेतात करण्यास सुरुवात केली। शिवराज यांच्याकडे सध्या द्राक्ष हे मुख्य पीक असून यामध्ये करावा लागणारा लाखो रुपयांचा खर्च झिरो बजेट शेतीमुळे वाचल्याचे त्यांचे म्हणणे आहे। सध्या एकरी 10 टन उत्पादन निघण्याची त्यांना अपेक्षा असून याला व्यापाऱ्यांनी 65 रुपये दर देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। त्यामुळे झिरो बजेट शेतीतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न हे निव्वळ नफ्यातच राहणार असल्याचे शिवराज यांचे म्हणणे आहे। 3 वर्षाच्या अगोदर मी सराची पुणे येथून शिबिर केलं खोंडवा येथे। नंतर आल्यापासून द्राक्षाची सुरुवात केलं, लागवड केलं। 3 महिन्यात मी ग्राफ्टिंग केलं आणि एका पहिल्या वर्षाचं माझं उत्पन्न निघालं आहे। आता टोटल जेवढं माझं 42 एकर शेत आहे। आमची जॉईंट फॅमिली आहे। आमच्या फॅमिलीत 25 लोक राहतात। आता सगळेजण आम्ही एकत्र मिसळून नैसर्गिक शेती करतोय पाळेकर सरांच्या सल्ल्यानुसार। शेतीकडे वळायचं कारण म्हणजे समाधान भेटत नाही रासायनिक शेतीमध्ये। येथील टाकतो आम्ही पैसे खर्च करतोय आणि उत्पन्न येतोय 80% खर्च येतो, 20% उत्पन्न आपलं ते खर्च पण निघत नाही आणि जे अन्न खातोय ते सगळं विष खातोय। सुरुवातीला माहिती मी कोणाकडून घेतलं नव्हतं, पण पहिल्यांदा मी असं गायीच्या झरपासून मी सुरुवात केलं। नंतर मला लक्षात आलं की धर्मराव बिराजदार आहेत म्हणून त्याला भेटलोय। त्यांनी म्हणलं की पुण्याला शिबिर आहे। मग आम्ही निघालो, तिथे गेलो, सगळं सराकडून माहिती घेतलं, पुस्तक घेतलं, पुस्तक वगैरे वाचून मग सुरुवात घेतलं। तर सरासरी 10 टनापर्यंत माल निघतील कच्चे माल। जागेवर 65 रुपये घेऊन चालला हैदराबादचे व्यापारी। ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV सोलापूर।